हॅलो एव्हरीवन, आय एम साक्षी आणि ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा हॅकॅथॉन पार्टिसिपेशनसाठी ह्याचं प्रॉपर गाईड करणार आहे. सो मी ज्या स्टेप्स सांगणार आहे त्या फॉलो करा आणि आपला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्या. पहिला काय करायचं आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक ओपन करायची आहे. तुम्हाला आज ग्रुपवर पाठवण्यात येईल ती लिंक तुम्ही ओपन करून घ्या. लिंक ओपन केल्यानंतर हा तुमच्यासमोर एक फॉर्म जनरेट होईल किंवा ही विंडो ओपन होता. या विंडोची ओपन झाल्या त्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. मग फर्स्ट तर तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. मग पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला फुल नेम इथे एंटर करायचं आहे. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल माझे सगळे डिटेल्स फिल करून दाखवते, तसंच तुम्ही तुमचे डिटेल्स फिल करा. आता इथे तुमचं फुल नेम एंटर करून घ्या. नेक्स्ट आहे ईमेल आय डी. ईमेल आय डी तुम्ही तुमचा जो ईमेल आय डी आहे व्हॅलिड तो एंटर करा. इथं स्टुडंट्सनी जो काय ॲक्टिव्ह ईमेल आय डी आहे तोच एंटर करा. अदरवाईज दुसरा कोणता ईमेल आय डी तुम्ही एंटर करू नका. त्यानंतर तुमचा जो काय फोन नंबर आहे तो इथे एंटर करून घ्यायचा. नंतर जेंडरमध्ये तुम्ही तुमचं जेंडर वगैरे सिलेक्ट करा. प्रेफर नोट टू से हे ठेवलं तरी हरकत नाही आहे. नेक्स्ट असणार आहे तर पासवर्ड. जो काय तुम्ही स्वतःचा पासवर्ड ठेवणार आहे इथे तो ॲक्युरेट ठेवा. पासवर्डमध्ये मिस्टेक्स करू नका किंवा तो जो तुम्ही पासवर्ड ठेवणार आहे तो एखाद्या ठिकाणी सेव्ह करून ठेवा. जसं की तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह करून ठेवू शकताय. तुमचा पासवर्ड आहे तो. नेक्स्ट आहे तर रोल सेक्शन. रोल सेक्शनमध्ये सर्वांनी आय एम पार्टिसिपेंट हे फक्त चूज करायचं आहे. बाकीच्या जे काय खाली ऑप्शन्स आहेत जसं की मेंटर, GSA कोऑर्डिनेटर और अदर ऑप्शन्स आहेत ते त्यामधलं काही चूज करायचं नाही आहे. फक्त आय एम पार्टिसिपेंट हे फक्त आहे ॲज इट इज ते तसंच ठेवायचं. नेक्स्ट आहे अकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नेम सिलेक्ट करायचं आहे. सर्वांनी आपल्या कॉलेजचं नेम DKT सोसायटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक त्या लिस्टमध्ये आहे ते सर्वांनी इथे सिलेक्ट करा. देन इयर ऑफ स्टडी तुमच्या इयरनुसार तुम्ही चूज करू शकता. जसं की फर्स्ट इयर स्टुडंट, सेकंड इयर स्टुडंट आणि थर्ड इयर स्टुडंट. सो इथं तुम्ही ते एंटर करून घ्यायचं. नेक्स्ट ब्रांच और स्ट्रीम. मग तुमची काय ब्रांच असेल ती तुम्ही एंटर करा. जसं की CSE, मेकॅनिकल और इलेक्ट्रॉनिक्स ज्या काय तुमची ब्रांच आहे ती तुम्ही इथं एंटर करून घ्या. नेक्स्ट आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे तर रोल नंबर ॲट युनिव्हर्सिटी. तर रोल नंबर ॲट युनिव्हर्सिटीज म्हणजे असणार आहे तुमचा एनरोलमेंट नंबर. जो काय तुम्हाला कॉलेजमध्ये एनरोलमेंट नंबर तुम्हाला मिळाला आहे तो इथे तुमचा प्रॉपर फिल करून घ्या. आता आहे प्रोफेशनल अँड स्किल सेक्टर. आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट वन स्किल्सच्या अंडर तुम्हाला जे काय फर्स्ट इयर स्टुडंट असेल त्यांचे C++ किंवा अदर ज्या आता त्यांना असणार ते HTML, CSS हे एंटर करू शकतात किंवा जे सेकंड और थर्ड इयरचे स्टुडंट्स आहेत ते पायथन किंवा त्यांना अदर कोणत्या स्किल्स असतील ते तुम्ही एंटर करू शकता. नेक्स्ट आहे तर लिंक्डइन URL, GitHub URL आणि पोर्टफोलिओ वेबसाईट URL हे तुम्ही प्रॉपरली स्किप करू शकता. कारण की फर्स्ट इयर, सेकंड इयर स्टुडंट्सकडे फर्स्ट इयरच्या मोस्ट ऑफ द स्टुडंट्सकडे लिंक्डइनचे ID नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकताय. और सेकंड इयर और थर्ड इयर स्टुडंट्सकडे जर लिंक्डइन और GitHubचं URL असेल तर तुम्ही इथं तुमचा URL पेस्ट करून घ्या. नेक्स्ट वन असणार आहे तर हॅकॅथॉन डिटेल्स. ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग साईजच्या अकॉर्डिंग तुम्हाला शर्ट साईज सिलेक्ट करायचे आहे. डायटरी रेस्ट्रिक्शन्स आहेत ते ऑप्शनल आहेत तर तुम्ही स्किप करू शकता. प्रिव्हियस हॅकॅथॉन एक्सपिरियन्स सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्ही आधी हॅकॅथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं असेल तर लिहू शकता. अदरवाईज इथं ब्लँक ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्हाला काय एंटर करायचे आहेत प्रॉपर जे डिटेल्स आहेत ते तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन जे पासवर्ड असणार आहे तो करेक्ट हवा. प्लस रोल सिलेक्शनमध्ये आय एम पार्टिसिपेंट हे चूज करायचं. कॉलेज नेम आपल्या कॉलेजचंच नेम तिथं प्रॉपर तुम्ही सिलेक्ट केलं का हे सगळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा नीट तुम्ही बघून घ्या. पहिला फॉर्म रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्ही जे डिटेल्स फिल केले आहेत ते एकदा करेक्ट आहेत का हे चेक करा. देन मग रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करा. मग अशा प्रकारे तुमचा रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली रजिस्टर होईल.